ते आले, त्यांनी पाहिलं आणि अधिकाऱ्यांना दमबाजी करून निघून गेले. असंच वर्णन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कोल्हापूर दौऱ्याचं करता येईल. 17 एप्रिल रोजी नामदार सरनाईक कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांच्यासमोर एसटी प्रशासनानं सर्व काही आलबेल असल्याचा दिखावा सादर केला. मात्र मंत्र्यांनी मुंबईच्या दिशेनं प्रयाण करताच अवघ्या 24 तासात बस स्थानकावरील गैरसोयी आणि असुविधा दिसून येत आहेत. एकीकडं 1 जूनपासून बस स्थानकावरील स्वच्छतागृह सर्वांना मोफत उपलब्ध होतील असं मंत्र्यांनी जाहीर केलंय. पण त्यानंतर स्वच्छतागृहांची संभाव्य भीषण अवस्था पाहायला मंत्री महोदय पुन्हा येणार आहेत का, हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. कोल्हापुरातील वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर आणि संभाजीनगर इथल्या नव्या एसटी बस स्थानकांचा लोकार्पण सोहळा करण्याच्या निमित्तानं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 17 एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्ह्यात दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी मध्यवर्ती एसटी बस स्थानकाला भेट दिली. इथल्या एसटी कॅन्टीनमध्ये प्रवाशांना 30 रुपयात चहा नाश्ता दिला जात नसल्याचं मंत्र्यांच्या निदर्शनाला आलं. त्यामुळं कॅन्टीन व्यवस्थापकांची मंत्र्यांनी कान उघाडणी करत उद्यापासून 30 रुपयात चहा नाश्ता मिळालाच पाहिजे असे आदेश दिले. पण प्रत्यक्षात आजही या कॅन्टीनमध्ये 30 रुपयात प्रवाशांना चहा नाश्ता दिला जात नाही. त्याबद्दलचा कसलाही लेखी आदेश आलेला नाही आणि सध्याच्या महागाईमुळं इतक्या कमी दरात चहा नाश्ता देणं शक्य नसल्याचं कॅन्टीन चालकाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं. त्यामुळं मंत्र्यांचा तोंडी आदेश जुमानला नाही हे दिसून आलं. या कॅन्टीन शेजारीच असणाऱ्या एका फलाटाच्या कोपऱ्यात एसटी महामंडळानं स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष सुरू केलाय. पण हा कक्ष नेहमी बंदच असतो. मंत्री येणार असल्यानं त्या दिवशी मात्र 2-4 तासासाठी हा कक्ष सुरू करण्यात आला. पण मंत्र्यांची पाठ फिरताच तो बंद करण्यात आला. या कक्षाला कुलूप असून त्याची किल्ली कंट्रोल केबिनमध्ये ठेवल्याची सूचना लिहिली आहे. पण किल्ली घेऊन या कक्षाचा वापर केला जात नाही. मध्यवर्ती बस स्थानकातील सुलभ शौचालय आणि स्वच्छतागृह आजही प्रचंड अस्वच्छ होतं. महिलांना स्वच्छतागृहाचा मोफत वापर करू द्यावा अशी सूचना असतानाही महिलांकडून सर्रास पैसे घेतले जात होते. दुसरीकडं 1 जूनपासून राज्यातील सर्व एसटी बस स्थानकावरील स्वच्छतागृह सर्वांसाठी मोफत करण्याची घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली आहे. त्याबद्दल इथल्या परप्रांतीय व्यवस्थापकाला विचारलं असता त्यानं आमच्या कंपनीची स्वच्छतागृह देशातील सर्व राज्यात आहेत, त्यामुळं महाराष्ट्रातील स्वच्छतागृह मंत्र्यांनी बंद केली तर आम्हाला काहीही फरक पडणार नाही असं उत्तर दिलं. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एसटी महामंडळ जर या शौचालयांची स्वच्छता करणार असेल तर रोगापेक्षा इलाज भयंकर अशी अवस्था होईल. शिवाय बसमध्ये प्रवाशांनी कचरा टाकू नये यासाठी प्रत्येक एसटीमध्ये डस्टबिन ठेवण्याचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी जाहीर केलाय. पण मुळात बस स्थानक परिसरात प्रचंड अस्वच्छता असल्याचं दिसून येते. सफाई कर्मचाऱ्यांकडून जमा झालेल्या कचऱ्याची वेळेवर विल्हेवाट लावली जात नाही. कचऱ्याच्या बॅग्स एका कोपऱ्यात भरून ठेवलेल्या असतात. ठिकठिकाणी बेशिस्त प्रवाशांनी थुंकलेली घाण, कचरा आणि रंग उखडलेल्या भिंती पाहता कोल्हापुरातील मध्यवर्ती एसटी बस स्थानकाची अवस्था भीषणच आहे. केवळ 1 दिवसासाठी परिवहन मंत्र्यांची मर्जी सांभाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी जीवाचा आटापिटा केला, पण मंत्री गेले भूर आणि बस स्थानकात अस्वच्छतेचा धूर असंच म्हणावं लागेल.